हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 3 HCF अँड LCM मधील प्रॅक्टिस सेट नंबर 11 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट रिकॉल करूया, म्हणजे फॅक्टर पाडणं आपल्याला सोपं होऊन जाईल. सो सी द फर्स्ट वन, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2. इफ देर इज 0, 2, 4, 6 or 8 in unit place, then the number is multiple of 2 or exactly divisible by 2. म्हणजेच काय, ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 किंवा 8 आहेत ते नंबर्स हे 2चे मल्टिपल आहेत. दॅट मीन्स त्या नंबरला 2नी कम्प्लिटली डिवाइड होणार आहे. जितलं त्यानंतर नेक्स्ट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. If the sum of the digit in a number is divisible by 3, then the given number is also divisible by 3. म्हणजेच काय, जो गिव्हन नंबर आपल्याला दिलेला आहे त्यातील डिजिटची जर आपण ॲडिशन घेतली आणि त्या ॲडिशनला जर 3नी कम्प्लिटली डिवाइड होत असेल तर गिव्हन नंबरला सुद्धा काय होणार आहे, 3नी डिवाइड होणार आहे. फॉर एक्झाम्पल 93, तर यातले जे डिजिट आहेत 9 आणि 3 यांची आपण ॲडिशन घ्यायची आहे. दॅट मीन्स 9 + 3 12 येणार आहे आणि 12 हा 3च्या टेबलमध्ये पण येतो. सो जर 12ला 3ने जाऊ शकतो तर 93ला सुद्धा 3नी कम्प्लिटली डिवाइड होणार आहे. जितलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 171. यांची जर आपण डिजिटची ॲडिशन घेतली 1 + 7 + 1 दॅट मीन्स 9. हा 9ला 3नी कम्प्लिटली डिवाइड होतं. सो या गिव्हन नंबरला सुद्धा काय होणार आहे, 3नी कम्प्लिटली डिवाइड होणार आहे. So next, divisibility test for 4. The number formed by the digits in the tens and unit place is divisible by 4, then that the number is divisible by 4. म्हणजेच काय, जो गिव्हन नंबर दिलेला आहे त्यातले फक्त युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस हे दोनच डिजिट आपल्याला घ्यायचे आहेत आणि 2 डिजिट घेऊन जो नंबर तयार होतो त्या नंबरला जर 4नी डिवाइड होत असेल तर दिलेला जो गिव्हन नंबर आहे त्याला सुद्धा 4नी डिवाइड होणार आहे. फॉर एक्झाम्पल गिव्हन नंबर काय आहे 992. यातले फक्त आपल्याला 2च डिजिट घ्यायचे आहेत, युनिट प्लेसचा आणि टेन्स प्लेसचा. हे डिजिट घेऊन आपला नंबर कोणता तयार होतो आहे 92. सो 92ला 4नी डिवाइड होतं आहे. सो 992ला सुद्धा 4नी डिवाइड होणार आहे. जितलं त्यानंतर नेक्स्ट 5th वन, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5. एनी नंबर विथ 0 or 5 in unit place is multiple of 5. म्हणजेच काय, ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 आहे त्या नंबरला 5नी कम्प्लिटली डिवाइड होते. जितलं एक्झाम्पल काय 125, युनिट प्लेसला काय आहे 5. सो या गिव्हन नंबरला कम्प्लिटली 5नी डिवाइड होणार आहे. सो इथं युनिट प्लेसला 0 आहे सुद्धा या नंबरला सुद्धा कम्प्लिटली 5नी डिवाइड होणार आहे. देन नेक्स्ट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9. 3 सारखीच ही टेस्ट आहे. यात सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, डिजिटची ॲडिशन घ्यायची आहे. इफ द सम ऑफ डिजिट ऑफ ए नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. म्हणजेच काय, गिव्हन नंबर दिलेला आहे त्यातल्या डिजिटची आपल्याला काय करायची आहे, सिम्पली ॲडिशन घ्यायची आहे आणि जी ॲडिशन येणार आहे ती जर 9च्या टेबलमध्ये असेल म्हणजे त्या नंबरला जर 9नी कम्प्लिटली डिवाइड होणार असेल तर गिव्हन नंबरला सुद्धा 9नी कम्प्लिटली डिवाइड होणार आहे. एक्झाम्पल काय आहे 1980, म्हणजेच 1980 या नंबरचे जर आपण डिजिटची ॲडिशन घेतली तर 1 + 9 + 8 + 0 काय ते ॲडिशन 18. 18 हा 9नी डिवाइड होतो. सो गिव्हन नंबरसुद्धा 9नी डिवाइड होणार आहे. अँड लास्ट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 10. एनी नंबर दॅट हॅज 0 in unit place is multiple of 10. फॉर एक्झाम्पल 0, 10. 10मध्ये काय आहे, युनिट प्लेसला 0 आहे. त्यानंतर 520 मध्ये पण युनिट प्लेसला 0 आहे. त्यानंतर 360 इथं पण 0 आहे. म्हणजेच काय, युनिट प्लेसला जर 0 असेल तर 10नी कम्प्लिटली डिवाइड होणार आहे. सो आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी क्वेश्चन, फॅक्टराइज दी फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. सो इथं जे नंबर्स दिलेले आहेत त्याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. सो 1 by 1 करून आपण त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. फर्स्ट वन आहे 32. सो आपण सुरुवातीला 32चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. फर्स्ट वन
32. आता ते युनिट प्लेसला 2 आहे, सो आपण 2नी कट करू शकतो. 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट इथं फॉलो होणार आहे. सो 2 1चा 2 आणि त्यानंतर काय 1 रिमेनिंग आणि हे 2 मीन्स 12 झाले. दॅट मीन्स 2 6चा 12. अगेन 2नीच कट होणार आहे कारण युनिट प्लेसला 6 आहे. 2 8चा 16. त्यानंतर 2 4चा 8 आणि त्यानंतर 2 2चा 4 आणि 2 1चा 2. इज इट क्लिअर? सो आपण फॅक्टर्स काय लिहू शकतो 32चे? 5 टाइम्स 2. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. हे जर आपण मल्टिप्लाय करून बघितलं तर ते 32च येणार आहे. चेक करूया. 2 2चा 4, 4 2चा 8, 8 2चा 16 अँड 16 2चा 32. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन 57. 57च्यात आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. सो 57ला 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बसत नाही कारण युनिट प्लेसला 0 2 4 6 किंवा 8 यापैकी कोणताही नंबर नाही. सो आपण 3 कट करू शकतो कारण या 2 डिजिटचे ॲडिशन ही किती येते आहे 5 + 7 12 येत आहे. सो आपण 3नी कट करू शकतो. सो 3 1चा 3 रिमेनिंग 2 आणि हा 7 दॅट मीन्स 27. 3 9चा 27 आणि 19 हा प्राईम नंबर आहे. सो 19 1चा 19. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. सो फॅक्टर्स काय झाले 57चे फॅक्टर्स हे 3 इंटू 19. देन नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड वन. थर्ड एक्झाम्पल 23. 23 हा स्वतः एक प्राईम नंबर आहे. सो त्याचे फॅक्टर्स काय पडणार आहेत 1 अँड नंबर इटसेल्फ. सो 23 1चा 23. इज इट क्लिअर? सो फॅक्टर्स काय झाले 1 इंटू 23. बट आपल्याला प्राईम नंबर्स प्राईम फॅक्टर्स काढायला सांगितलेले आहेत. सो वी नो दॅट 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. सो आपल्याला इथं 1 कन्सिडर करता येणार नाही. सो 23चे फॅक्टर्स काय आहेत फक्त 23. इज इट क्लिअर? देन फोर्थ वन. फोर्थ वन आहे 150. 150चे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. युनिट प्लेसला 0 आहे. सो आपण 2नी कट करू शकतो. सो 2नी जर कट केलं तर काय होईल 2 7चा 14 1 राहिला आणि हा 0 मीन्स 10 झाली. 2 5चा 10. आता 3नी कट करू शकतो कारण 2 डिजिटचे ॲडिशन काय येते आहे 12 येते आहे. सो 3 2चा 6 1 रिमेनिंग आणि हा 5 मीन्स 15. 3 5चा 15. आता युनिट प्लेसला 5 आहे. सो आपण 5नी कट करू शकतो. 5 5चा 25 अँड 5 1चा 5. इज इट क्लिअर? सो फॅक्टर्स काय होणार आहेत 150चे 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 5. इज इट क्लिअर? म्हणजेच काय यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते 150 येणार आहे. 5 5चा 25 25 3चा 75 अँड 75 2चा 150. इज इट क्लिअर? देन फिफ्थ एक्झाम्पल. फिफ्थ वन 216. तर युनिट प्लेसला 6 आहे. सो आपण 2नी कट करू शकतो. 2 1चा 2 2 0चा आणि त्यानंतर 2 8चा 16. इज इट क्लिअर? अगेन आपण 2नीच कट करू शकतो कारण युनिट प्लेसला 8 आहे. सो 2 5चा 10 अँड 2 4चा 8. इज इट क्लिअर? त्यानंतर परत 2नीच कट होणार आहे कारण युनिट प्लेसला 4 आहे. सो 2 2चा 4 आणि त्यानंतर 2 7चा 14. आता 3नी कट होईल. 3 9चा 27
इज इट क्लिअर. त्यानंतर अजून पण 3नीच कट होईल. 3 3चा 9 अँड 3 1चा 3 इज इट क्लिअर. म्हणजे 216 चे फॅक्टर्स आपण काय लिहू शकतो. 3 टाइम्स 2, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 टाइम्स 3 इज इट क्लिअर. Then next example, 6th one. सिक्स्थ वन आहे 208. तर युनिट प्लेसला 8 आहे. सो आपण 2नी कट करू शकतो. 2 1चा 2, त्यानंतर 2 0चा 0 आणि 2 4चा 8. परत 2नीच कट करणार आहे कारण युनिट प्लेसला 4 आहे. 2 5चा 10 अँड 2 2चा 4. अगेन 2नेच होणार आहे कारण युनिट प्लेसला 2 आहे. सो 2 2चा 4 आणि 2 6चा 12. त्यानंतर 2 1चा 2 अँड 2 3चा 6. आणि 13 हा प्राईम नंबर आहे. सो 13 1चा 13 इज इट क्लिअर. सो फॅक्टर्स काय निघतील. 208चे फॅक्टर्स 4 टाइम्स 2 इंटू 13 इज इट क्लिअर. देन 7th example. 7th example 765. इथं युनिट प्लेसला 5 आहे. सो आपण 5नी कट करू शकतो. 5ची टेस्ट काय आहे. युनिट प्लेसला जर 5 आणि 0 असेल तर त्या नंबरला 5नी कट होणार आहे. सो 5नी जर कट केलं. 3ची आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट पहिल्यांदा चेक करूया. 7 + 6 + 5 म्हणजे 3ची टेस्ट इथं बसते आहे. सो पहिल्यांदा आपण 3नी कट करूया. 3 2चा 6, 1 राहिला आणि हा 6. 3 5चा 15 आणि अगेन 3 5चा 15. परत 3नीच कट होणार आहे. 5 + 5 + 2 मीन्स 12 होईल म्हणजे 3नंच कट होणार आहे. अगेन 3 8चा 3 8चा लागेल आणि त्यानंतर 3 5चा 15. तर युनिट प्लेसला 5 आहे. सो आपण 5नी कट करू शकतो. 5 1चा 5 आणि त्यानंतर 3 रिमेनिंग आणि हा 5 35. 5 7चा 35 आणि 17 हा प्राईम नंबर आहे. सो 17 1चा 17. सो आपण फॅक्टर्स लिहू शकतो. 765चे फॅक्टर्स हे 3 इंटू 3 इंटू 5 इंटू 17 इज इट क्लिअर. देन नेक्स्ट एक्झाम्पल 8th one. 342. तर याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. युनिट प्लेसला 2 आहे. सो आपण 2नी कट करू शकतो. 2 1चा 2 रिमेनिंग 1 आणि हे 4. 2 7चा 14 आणि अगेन 2 1चा 2. तर इथं जर आपण ॲडिशन घेतली 7 + 1 + 1 म्हणजे 1 + 7 + 1 किती येते 9. सो आपण 3नी कट करू शकतो. 3 5चा 15, 2 रिमेनिंग आणि हा 1. 3 7चा 21 इज इट क्लिअर. त्यानंतर ॲडिशन आता 2 डिजिटची ही 12 येते आहे. सो 3नीच कट होईल. सो 3 1चा 3 आणि 3 9चा 27 आणि 19 1चा 19 कारण 19 हा प्राईम नंबर आहे. सो आपण फॅक्टर्स काय लिहू शकतो. 342चे फॅक्टर्स 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 19 इज इट क्लिअर. सो नेक्स्ट एक्झाम्पल 9th one. 377. हां आपण जर या नंबरला डिव्हिजिबिलिटी लावल्यात तर 2ची लागणार नाही, 3ची पण लागत नाही, त्यानंतर 4ची पण लागत नाही, 5ची पण लागत नाही इथं टेस्ट. त्यानंतर आपण काय करणार मग
नंतरचे प्राईम नंबर्स चेक करून बघूया. 7नी पूर्ण डिवाईड होत नाही, सो 11नी चेक करणार. 11नी पण पूर्ण चेक होत नाही, सो आपण 13नी चेक करून बघूया. एका साईडला 13नी चेक करून बघूया. 377 इंटू 30. 30 2चा 26. आता काय राहील? 7 - 6 1 आणि हा 1 आणि हा ड्रॅग केलेला 7. सो 13 9चा 117. सो आपण 13नी कम्प्लिटली याला डिवाईड करू शकतो. रिमाइंडर 0 0 येतो आहे. सो आपण काय लिहू शकतो? या गिवन नंबरला आपण 13नी डिवाईड करू शकतो. ॲन्सर हा जो क्वॉटियंट आहे तेच आपलं ॲन्सर इथं येणार आहे. आणि 29 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. सो 29 1चा 29. जितलं. सो याचे फॅक्टर्स काय पडले? 377 चे फॅक्टर्स 13 इंटू 29. जितलं. देन नेक्स्ट एक्झाम्पल 10th वन. $559. सो या नंबरसाठी जर आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितल्या तर इथंसुद्धा 2 3 4 5 ची टेस्ट लागत नाही. सो नेक्स्ट प्राईम नंबर आपण चेक करून बघूया. 7नी पण कम्प्लिटली होत नाही, 11नी होत नाही. इथं पण आपण काय करूया? 13नी चेक करून बघूया. 559 म्हणजेच काय? 13 4चा लागेल 52. 13 4चा 52. 5 - 2 3 आणि हा 0. 9 ड्रॅग केले. त्यानंतर 13 3चा 39. कम्प्लिटली भाग जातो आहे. सो आपण 13नी इथं कट करू शकतो. 13 आणि हा जो क्वॉटियंट आहे हे जे ॲन्सर आहे ते आपण इथं लिहित असतो. जितलं. त्यानंतर 43 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. सो त्याला फक्त त्याच नंबरनी डिवाईड होणार आहे. सो वी कॅन राईट द फॅक्टर्स ऑफ 559 आर 13 इंटू 43. जितलं. इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.